हां. नमस्कार मित्रांनो. जगाचा पोशिंदा तो म्हणजे शेतकरी आणि भारत देश हे कृषी प्रधान देश आहे. आपण अनेक महान व्यक्तिमत्वाच्या लोकांकडून ऐकलेलं आहे की भारतामध्ये शेतकऱ्यांचं राज्य येईल. पण आज 2026 मध्ये काय परिस्थिती आहे आणि हे परिस्थिती पूर्वापासून तशीच आहे, बदललेलं काहीच नाहीये. फक्त रडतोय एकच व्यक्ती, तो म्हणजे जगाचा पोशिंदा. आणि आपल्या सोबत आहे त्याच्यातलाच एक घटक, त्याच्यातलेच एक व्यक्ती. तर आज आपण चनाखा या गावामध्ये. मी विकी देशेट्टीवार, न्यूज महानायकतर्फे. आपण लोकेशनमधून सांगत आहे. आज एक्झॅक्ट मी हा जो लोकेशन आहे चनाखा गावाला लागून असून चनाक्यापासून 500 मीटर अंतर. आणि हा जो भाग आहे, जो वॉल दिसत आहे तुम्हाला, सिमेंटची भिंत आहे. तर हे आहे प्रोटेक्शन वॉल. आणि याच्या बाजूला पैनगंगा नदी वाहतो. नदीचं पात्र खूप मोठं आहे, प्रसिद्ध नदी आहे. आणि इथे झालेला आहे चनाका कोर्टा बॅरेज. जवळपास माझ्या मते 6 वर्षाच्या अगोदर हे काम सुरू झालेलं आहे. 18-19 मध्ये 16 मध्ये चालू आहे. याचं काम 2016ला याचं कामाची सुरुवात झालेली आहे. आज 10 वर्ष होऊन चाललेलं आहे, परंतु आजची परिस्थिती सुधारलेली नाही आहे. आता आपण मुद्द्याकडे वळूया. काय नाव तुमचं? नमस्कार, माझं नाव गजानन किष्टू दासरवार. दासरवार. काय करतात? शेती. शेतकरी आहे. शेतकरी. अच्छा, तुमचं नाव काका? किष्टू दासरवार आहे. गाव? गाव चनाका. 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 आजच्या अगोदर 4-5 दिवसाच्या अगोदर भरपूर पाऊस आला होता. हो. कलेक्टर साहेबांचं एक पत्रही व्हायरल झालं की यवतमाळ जिल्हा रेड अलर्ट म्हणून घोषित करण्यात आला. हो. आणि त्याच्यानंतर पाणी आलं. तर त्या पाण्याची, पावसाची परिस्थिती काय होती आणि पुराची परिस्थिती काय होती? पहा ना, आता हे लक्षातच येऊन राहिलं तुमचं. हा. पूर्ण उद्ध्वस्त झालं आहे आमचं शेत वगैरे. पूर्ण पुरात बुडलेलं आहे. पूर्ण 4 एकर शेत पुरानं नुकसान झालेलं आहे. हे चनाका कोराटा या बॅरेजचं काम इथं थोडा अपुरा आहे. त्याच्यामुळे इथून पाणी धसलं. त्या कारणामुळे इथं पाणी शिरलं शेतात. खूपच नुकसान झालं आपलं. याच्याकडे शासनाने गंभीर लक्ष द्यावे. असे शेतकरी खूपच नुकसान होऊन राहिलं, तरी पण कोणी येऊन लक्ष देऊन नाही राहिले. प्रशासनाचे अजून कोणी अधिकारी वगैरे आले नाही. पंचनामा वगैरे काही झाला नाही. किती दिवस झाले? आज 5 दिवस झाले. आज 5 दिवस झाले. हो. कोणी सरकारी विभागातून कोणी पाहणी केली का? नाही ना, कोणी नाही आले. सध्या तर कोणी नाही आले. तुम्ही त्यांच्यापर्यंत, सरकारी तालुका विभाग पर्यंत पोहोचवले नाही का निरोप? निरोप का, आता ते तलाट्यामार्फत वगैरे पोहोचला असेल त्यांना. त्यांना तर माहीतच आहे ना, म्हणजे पूर परिस्थिती अशी आहे बा म्हणून. हो. आम्ही वगैरे कळवलं नाही, पण त्यांना माहीत असेल. आता जिल्हाधिकाऱ्याचं रेड अलर्ट होतं. हो. हा, त्याच्यामुळे त्यांना माहीत असेल. मग काय सांगणार? काय पहिली पेरणी होती की दुसरी पेरणी होती? हे दुबार पेरणी केले होते. आता हे नंतर असं झालं. एकदा पेरणी केलं होतं, ते गेलं होतं. काय पीक पेरलं? कापूस आणि तूर आहे. हो का? आपण थोडं बघूया. पहा तुम्ही, झाडाची परिस्थिती काय आहे. कापसाचं झाड आहे, कापूस पेरणी केली होती आणि झाडाची परिस्थिती हे पुरामुळे झालेली आहे. आणि शेतकरी आपल्या सोबत आहे. शेतकरी सत्य बोलत आहे आणि आपण डोळ्यानं परिस्थिती पाहत आहोत. तर सांगा, अजून काय काय खर्च आलं, कसं? खर्च म्हणजे आता काय, खत टाकले होते, एकदा निंदन झालं.
निंदनाला 10,000 रुपये लागले होते. हो. खत टाकले 10 पोते, त्याचे खर्च आणि डवरणी वगैरे झाली. पुन्हा आम्हाला डबल मेहनत करावं लागून राहिला. असं झालं आता. हे पूर्ण तुमचा जो शेत आहे त्याचा एरिया किती एकर आहे? हा 4 एकर आहे. 4 एकर 4 एकर आहे. 4 एकर मध्ये पूर्ण पाणी भरलं होतं पूर्ण का? पाणी भरलं होतं. फक्त तिकडे शिरलं होतं, पण ते थोडं लवकर निघल्यामुळे चांगलं दिसून राहिलं. हा. नाही तर पूर्ण शिरलं होतं पाणी. बरं, मला एक म्हणायचं होतं, जसं पाणी येतोय तर इथून आउटलेट पाण्याचा प्रवाह कुठं वाहून जातो? तो इकडे याच्यातून येतो पाणी. याच्यात? हा, त्याच्यातून तो मोकळा ठेवला आहे ना, त्याच्यामुळे पाणी येऊन राहिला. हा. हा, तो जर पॅक झाला असता तर हा. इकडे पाणी आलं नसतं नदीचं. नदीचं. हा, प्रोटेक्शन वॉल जो आहे हो. तो तिथं काम अपुरा आहे त्यांचा. हा. त्याच्यामुळे याच्यात पाणी येऊन राहिलं. अच्छा. हा. पण आता पाऊस जोराने आला, हो. पाऊस तर सर्वच ठिकाणी पडतो, हो. मग पावसाचं पाणी शेतातून बाहेर कसं निघते? त्याच्यासाठी त्यांनी अजून त्यांचं मॅनेजमेंट बरोबर जमलं नाही सर. अच्छा. हा, तेही पाणी अडून राहिलं आणि हेही पाणी, त्याच्यामुळे नुकसानच आहे शेतकऱ्याचं. आउटलेट आहे त्यांचं बरोबर नाही आहे. हो. हो, आधी कसं होतं, ज्यांचं पाणी त्यांच्या शेतातून जात होतं. हा. आता पूर्ण पाणी इथं येऊन राहिलं प्रत्येकांचं. त्याच्यामुळे नुकसान होऊन राहिलं पावसाचं पाण्याचं. अच्छा. तेही येऊन राहिलं. एक तर नदीचं पाणी येऊन राहिलं, पुराचं पाणी. जसं पुराचं पाणी जास्त वेगात असतो हो, आणि जो शेतातून पाणी तो मंद गतीने मंद वाहतो. गतीनं वाहतो. मग जेव्हा स्पीड पाण्याला हो, इकडचं पाणी थांबवून थांबवते. मग तर डाब मारणार ना? हो, डाब मारते जातं. त्याचंही त्यांनी नियोजन केले नाही बरोबर आउटलेट साठी. अच्छा. हा, ते आधी आम्हाला काय म्हटले होते, तुमचं पाणी जाणार पण आमचं पाणी येणार नाही. अच्छा. म्हणजे हे जे यांचं हे झालं हो. हा प्रकल्प, हो. त्यांनी म्हटले होते तुमचं शेतातलं पाणी आम्ही तिकडे आउटलेटनं काढू, हो. आमचं पाणी येणार नाही. हो. आता त्यांचं पाणी येऊन राहिलं, आमचंही नाही जाऊन राहिलं. दोन्हीकडून नुकसान आहे. दोन्हीकडून नुकसान आहे. ते कसं हाईटवर झालं, शेत काय खाली झाले. हो. याच्यात जे भर टाकायचं आहे तेही काम नाही टाकून राहिले अजून, माती वगैरे. हो, त्या मातीचा विषय निघाला तर ज्या ग्रामपंचायत मध्ये ठराव झाले होते, हो, त्या ठरावामध्ये अनेक मुद्दे नमूद केले होते, हो. पण त्याच्यानुसारही काही व्यवस्था केली नाही. नाही, त्याच्यानुसारही नाही झालं. तुम्ही ग्रामपंचायतचा ठराव जेव्हा झाला तुम्ही होते का हजर? नव्हतं. अच्छा. तर आता जो एरिया बघत आहे आपण, हे बघा, हे पूर्ण शेत तुम्ही बघत आहे. इकडे फवारणी पण चालू आहे. आता याच झाडाला जिवंत करण्याचा प्रयत्न या शेतकरी करत असत. हो सर, आता काय तेच करून राहिले. आता जेवढे होतील तेवढे, नाही तर काय इलाज नाही आता आमच्याकडे. तुम्हाला वाटेल का हे झाड पुन्हा परत जसं त्याचं पाहिजे progression जसं पाहिजे तसं तर होऊ शकत नाही सर. नाही होणार? नाही होणार. स्वतःच शेत आहे? नाही ना, स्वतःच नाही, मग आहे. तुम्ही गुत्त्यानं घेतलेलं आहे? त्याने घेतलेला. अच्छा. तोही पैसा मग एक्स्ट्रा हो लागला? ना, तोही पैसा एक्स्ट्रा लागला. मजुरांचा हो खर्च? ना, सर्वच मजुरांचा खर्च. बरं, मला एक म्हणायचं आहे, आता तर नुकसान झालं, जे तुम्ही फर्टिलायझर वापरता, हो, खत वापरता, त्याचे भाव वगैरे त्याचे किती भाव तर वाढले? भयानकच वाढले आहे. आता 2100 रुपयाचा बॅग आहे. 20-0-13 2150 रुपये आहे भाऊ. अच्छा. अजून गेल्या वर्षी तो 1100 रुपयाला होता. या वर्षी 2150. आता 10-26-26 2450 झाला आहे. हो. हा, हो. गेल्या वर्षी तो 1450 पर्यंत होता. अच्छा. हा, पुन्हा अजून फवारणीमध्ये काय? फवारणीमध्ये वाढलाय. वाढले. रेट वाढले. असं गंभीर परिस्थिती आहे. आणि तुम्हाला एक काय म्हणते, फेस रिडिंग म्हणू शकतो आपण त्याला. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उदास आहे. हो आपण ना, उदास आहे. हे म्हातारे काका कोण आहेत? ते वडील आहे माझे. वडील आहे माझे. हे जे आहे दासरवार भाऊ, त्यांचे वडील. वडिलाच्या हातात हे बघा, हिरा काय म्हणते का याला? हिरा हिरा. म्हणतो. काय उपयोग आहे याचा? हे निंदाचं आहे. निंदन करतात. हो. हे जे साहित्य आहे, हो, हे निंदाचं निंदण्यासाठी गवत काढण्यासाठी वापरतात. काय म्हणणार डुबलं तर त्याच्याबद्दल? डुबला तर 4 एकर बुडला आता. हो.
नुकसानाचं खूपच झालं आता. पंचनामा काही झालेला आहे का? पटवारी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, नायब नाही. तहसीलदार नाही कोणीच नाही आलं. कोणी आलं नाही. कोणीही लक्ष दिलेलं नाहीये. नाही कोणीच नाही, लक्षच नाही दिलं. काय म्हणणार सरकारला? काय म्हणणार? आता आमचं हे नुकसान झालं आता का म्हणते आता. नुकसान भरपाई भरपाई आता भरून द्यावं. तर बघा, पीक विमा काढलेला आहे? हो, पीक विमा काढला. गेल्या वर्षी काढले होते तरी पण आम्हाला पीक विमा भेटला नाही. नाही भेटला? नाही भेटला. अच्छा. गेल्या वर्षी नुकसान होऊ नये म्हणजे ओला दुष्काळ होता तरी पण केळापूर तालुक्याला आपल्याला भेटला नाही. पहा मित्रांनो, पीक विमा काढल्यानंतरही त्यांचा लाभ मिळालेला नाहीये. आज आत्ता आपण शेतातच उभे आहोत. शेतकरी स्वतः आहे, सर्व माहिती दिलेली आहे. काय नुकसान झालं, कसं झालं, किती खर्च येतो. तर पुढच्या आपण काही शेतीत पाहणी करूया. पाहत राहा न्यूज महानायक. धन्यवाद मित्रांनो.